थँक्यू आतिश पाटील सर. आणि लगेचच आपण मॅचकडे टर्न करणार आहोत. अर्थातच षटकांमध्ये आम्ही तफावत करू, कारण वेळे अभावी ॲज पर द रूल बुक 3 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीमधील. अर्थातच जे संघ जिंकलेत ते पुढे जात असताना दुसऱ्या फेरीतील सर्वच सामने स्पर्धेच्या माध्यमातून आपण या 3ही रात्रीमध्ये 3 षटकांचे पाहणार आहोत. अर्थातच याही वेळेला आपण 2 संघांना पाहणार आहोत, जिथे पिरकोन 11 पिरकोन या टीमनं पहिल्या मॅच मध्ये जय वाघेश्वरी 11 टीम पिरकोन या टीमनं पहिल्या मॅच मध्ये धावा चेस केल्या, जिथं जो संघ जिंकला अर्थातच जय वाघेश्वरी टीम पिरकोन. आणि मागची मॅच आपण पाहिली जिथे धावा डिफेन्स झाला, टीम रुद्र 11 जीपी क्लब फुंडे या संघाचा विजय आपल्याला पाहायला मिळाला. आता विजयाचा एक आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 संघ उतरतील. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. आपण पाहताय ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं, रडायला नाही तर लढायला शिकवलं, आपल्या हक्कासाठी लढा असा संदेश देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा विचार वारसा आणि तो विचार वारसा जपणारे आमचे खरं तर परेशजी घरत साहेब, त्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आणि या संकल्पनेची पहिली रात्र आपण पाहताय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 पर्व दुसरं एडिशन 2 मध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलोय, जिथे पाहिलं तर 2 संघ एक विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग टीम पिरकोन घेतली आहे. क्या बात है, पाहूया काय घडलं या मॅच मध्ये आणि काय ही चकमक पाहायला मिळाली. फलंदाज बाद झालेत आणि या फलंदाजानं लगेचच पॉपिंग क्रीज सोडली. आत्मविश्वास गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि गोलंदाजानं सेलिब्रेशन सुद्धा केले. मोठा फलंदाज बिग विकेट कुणाल घरत, आपल्या पंचक्रोशी मधील गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये नामलौकिक असा खेळाडू पहिल्याच बॉलवर बीट झालाय. व्हेरी अनफॉर्च्युनेट स्टार्ट फॉर बॅटिंग टीम आपण पाहताय रुद्र 11 जीपी क्लब फुंडे. पहिला फलंदाज बाद. अगदी आपण पाहतोय अकाउंट ही ओपन झाला नाहीये. सन्माननीय मानसजी घरत यांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम एव्हरीवन. स्पर्धा आपल्या हक्काची. स्पर्धेचं टायटल आपण पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 द टायगर ऑफ इंडियन पॉलिटिक्स. वंदनीय हिंदू हृदय सम्राट. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो, another wicket, back to back wickets. गोलंदाजाचं करूया आपण कौतुक. मिस्टर सूरज यांनी मोठं भगदाट पाडल्याने व्हॉट अ स्टार्ट, अ ड्रीम स्टार्ट फॉर एनी बॉलर. फ्रंट लाईन गोलंदाजाला मिळालेल्या पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स. विल ही बी एबल टू पहिली विकेट हॅट्रिक, फर्स्ट विकेट हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट. पाहूया आपण हॅट्रिक बॉल तो कसा हाताळेल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल संयम, की तेही खरं तर आक्रमकतेनं सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाज मिस्टर सूरज ऑन अ हॅट्रिक. दोन चेंडू 2 फलंदाज परतावून लावलेत. व्हॉट अ स्टार्ट फॉर बॉलिंग युनिट.
टीम पिरकोन ओव्हर द विकेट हॅट्रिक बॉल. याही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा तितका संपर्क झाला नाहीये. दोन भाग मिळून बनती ती बॅट अतिश पाटील सर. एक असतं आपलं ब्लेड आणि दुसरी असतं ते हँडल. बॅटच्या हँडलला बॉल लागला अन्यथा मात्र सीमारेषा पार अगदी जरूर गेला असता कारण तिथे फिल्डर नव्हते. मिस टायमिंग स्ट्रोक परंतु एकच धाव मिळतीये. रणसंख्येची सुरुवात अकाउंट ओपन केलं बॅट्समन साहिल ठाकूर. आता प्रथमेशकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. प्रथमेशकडे मागच्या मॅचचा रिदम आहे, प्रथमेशकडे मागच्या मॅचचा फॉर्म आहे, मोमेंटम आहे. ही इज ऑन स्ट्राईक. पुढ्यात टाकला बॉल हलवार पद्धतीनं ग्राउंड स्ट्रोकना फटका सजवलाय. सेफ शॉट ज्याला आपण म्हणता येईल कारण प्रथमेशला ठाऊक आहे ही मॅच आमच्यासाठी फार महत्वाची आहे. जरी 3 षटकं असली तरी सुद्धा पहिल्या षटकामध्ये सुरुवात जरी डलमळीत झाली असली तरी सुद्धा या मॅच मध्ये अजून बरंच काही शिल्लक आहे. अतिश पाटील सर असं म्हणतात की जेव्हा सुरुवात डळमळीत होते तेव्हा शेवट मात्र झणझणीत होतो. तो होईल का दॅट इज अ क्वेश्चन. ओ अनप्लेबल मॅग्निफिसंट अटॅक. जबरदस्त खेळ गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं सुरुवात केली आहे सूरजनं. पिरकोन 11 पिरकोन या टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज पाहताय फक्त 2 धावा आणि गडी बाद केलेत त्यानं 2. डीजे विद्यमान सदस्य डोंगरी सन्मान्य किरणजी घरत साहेबांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांना मी इन्व्हाइट करू की यावं आपण या व्यासपीठावर. आपलंही हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम अथ स्वागतम. आलेल्या तमाम अतिथींचं आपण करूया पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. स्पर्धेची पहिली रात्र आणि मॅच नंबर 3 मध्ये आपण पिरकोन 11 संघाचा खेळ गोलंदाजी करत असताना पाहता आणि पहिल्या बॉलवर केलं आक्रमण. आणि मी थांबणार नाहीये, मी थकणार नाहीये. मी आहे कुणाल आणि कुणालच्या ही बॅट प्रथमेश आणि प्रथमेशच्या बॅटमधनं आलाय. हा मागच्या मॅचचा त्याचा मोमेंटम आणि रिदम दाखविणारा प्रतिम कलात्मक स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. षटकार आलाय. अजून एक वर. वाव यो ब्युटी मॅग्निफिसंट बॅटिंग. चेंडूवरची नजर नी बेंड केलं, वेट ट्रान्सफर केलं, बॉलला फिरवलंय. अगदी आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या वरनं आलाय. हा नयनरम्य डोलांचे पारणे फेडणारा सलगचा दुसरा षटकार. मगाशी गोलंदाजाला हॅट्रिकची संधी होती, आता फलंदाजाला सलग 3 षटकार लगावण्याची संधी आहे. नेक्स्ट बॉल ओ क्लीन बॉल. या वेळेला गोलंदाजानं पेस ऑफ केलं. गोलंदाजानं स्वतःच्या मतीचा वापर केला. अतिश पाटील सर म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट हा खेळ आहे ना, हा खेळ आहे तुमच्या बुद्धी चातुर्याचा, हा खेळ आहे तुमच्या बुद्धी कौशल्याचा. हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन. तुमची संसद विवेक बुद्धी काय म्हणतंय, ते काय रीड करतंय, डोळे काय पाहतायत ही एक बाजू, परंतु बुद्धी काय सांगते ही दुसरी बाजू. बुद्धीनं सांगितलं फलंदाज स्लॉग हिट करणार आहे, तो मोठा फटका सजवण्याच्या तयारीत आहे, तो बॅट फास्ट फिरवणार आहे.
जिथे केलं त्यानं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन परिवर्तन आणि तिथेच मात्र बॉलचा पेस कमी केला, ऑफ केलं आणि मात्र कटर चेंडू फेकत असताना फलंदाजाला इथे फसवलं आणि बॅट्समन क्रमांक 2 मोठा फलंदाज प्रथमेशला सुद्धा आता परतावून लावलंय. गोलंदाजी टीम करणाऱ्या टीमनं केलेलं एक कमालीचं कमबॅक रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. ती आता 2 बाद 14, 3 बाद. पहिला फलंदाज बाद झाला तो अगदी आपण पाहिलं, जो मी म्हणेन कुणाल पहिल्याच बॉलवर. नेक्स्ट बॉलवर तो अगदी आपण पाहिलं किशोर आल्या पावली परतला आणि आता 2 षटकार लगावले तोवर फलंदाज प्रथमेश सुद्धा परतले. नाव न्यू बॅट्समन कौशल. इथे 2 धावा कशा येऊ द्या. आता मात्र बॅटिंग करणारी टीम रुद्र 11 जीपी क्लब फुंडे म्हणत असतील की धावा यायला पाहिजे. 3 षटकांमध्ये अतिश पाटील सर किमान 35 धावा जर का आल्या ना तर मॅच मध्ये भरपूर मजा येईल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. अशा परिस्थितीमध्ये 30+ आल्या पाहिजेत. फुल टॉस बॉल अजून एक चुकी, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमचं पुन्हा एकदा कौतुक, कारण फुल टॉस बॉलला मार पाडता आला नाहीये, देता आला नाहीये, षटकारामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. चूक झाली फलंदाजाकडनं आणि बॅट्समन बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 5 कौशल आला होता. 2 धावांचं मी म्हणेन त्यानं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि तोही अगदी मी म्हणेन स्वस्तात परतलाय. संघाचा 4था गडी बाद झालाय. रुद्र 11 जीपी क्लब फुंडे फलंदाजांची झालेली ही पडझड आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमनं खरं तर जय वागेश्वरी पिरकोन या टीमनं हा मोमेंटम फार छान मेंटेन ठेवलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रुपेशनं ठीक आहे. जय वागेश्वरी पिरकोन या टीमचा खेळ फार सुरू आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आतापर्यंत 4 फलंदाजांना धारा तीर्थ पाडले. अजून एक डॉट बॉल. कमालीची ही गोलंदाजी. अर्थातच 2 षटकांचा खेळ झालाय. आम्ही डीजे मास्टरकडे न वळता आम्ही आतिश पाटील सरांकडे वळणार आहोत, कारण पाहुण्यांचं शुभागमन झालंय. या दरम्यान आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये पाहतोय कला क्षेत्रातील एक दिग्गज आवाज, ज्या आवाजाला संपूर्ण महाराष्ट्रानं ओळख दिली असे आपल्या उरणचा सुप्रसिद्ध गायक हितेश कडू हे प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहेत. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांच्या वतीनं आम्ही आपणास या ठिकाणी विनंती करत आहोत. सुप्रसिद्ध गायक हितेश कडू, आपण कृपया अतिथी कक्षामध्ये या. तदनंतर आपण पाहतोय पिच क्युरेटर ज्यानं ही खेळपट्टी तयार केलेली आहे असे महेश म्हात्रे उर्फ शेट्टी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करत आहोत. पिच क्युरेटरचं खरं तर मी म्हणेन आभार व्यक्त करायला हवा, कारण ही विकेट गोलंदाजांना जितकी पोषक पूरक आहे तितकीच फलंदाजांना सुद्धा आहे. आतिश पाटील सरांनी मागच्या सत्रामध्ये सांगितलं की बाउंड्री लाईन फार लांब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये षटकार जर का तुम्हाला ठोकायचे आहेत तर मात्र टायमिंग आणि ताकद सुद्धा हवी. परंतु मागच्या काही 2 मॅचेसमध्ये आपण जर का पाहिलं ना तर भरपूर षटकार चौकार ही येत आहेत. परंतु या मॅचमध्ये काय घडतंय तर या मॅचमध्ये मी म्हणेन गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. जो खरं तर मी म्हणेन चांगले प्रयत्न करेल, जिथे मात्र ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्या कौशल्यांचं सादरीकरण करत असताना गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आत्तापर्यंत फेकले गेलेले मी म्हणेन 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये एकूण धावसंख्या आली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं फक्त 18. किमान 5 मध्ये 2 षटकार किंवा 2 ते 3 चौकार येणं गरजेचं असणार आहे. तर आणि तरच फायटिंग टोटल पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला उभारताना पाहायला मिळतील. टीम फुंडे फुल टॉस. आमचा आवाज या फलंदाजाच्या श्रुतीपटलावर पडावा असाच काहीसा भास झालाय, कारण त्याच्या बॅटमधनं आलाय हा आक्रमकतेनं लगावलेला थोडा प्रेशर रिलीज करणारा रुद्र 11 जीपी क्लब फुंडेसाठी अजून एक षटकार.
म्हणजे विलन, बरोबर ना? आणि विलन म्हणजेच जर का फलंदाजांना अजून 1-2 लगावले ना तर हा बनेल प्रतिस्पर्धी संघासाठी खर तर विलन. तो बनून देईल का गोलंदाज? अजून एक वार पाहूया, बॉल किती लांब गेला आणि किती उंच गेलाय. उंचच उंच, लांबच लांब. अजून एक सलगचा षटकार. नाव साहिल ऑन अ फायर. आता मॅच गरम झाले आतिश सर. 30 आल्या, अजून 3-4 आल्या पाहिजेत. अजून एक खेळावार. गॅप शॉट सिलेक्शन आहे का? फलंदाज पाहत राहिलेत. एक मिळाली, दुसरा धावेचा कॉल झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 मिळतील. 2 रन संख्या पाहायला मिळतीये. फुंडे हा संघ पोहोचलाय 32 या आकड्यावर. परिस्थिती थोडी गंभीर होती, तिथे खंबीर उभा राहिला साहिल. साहिलनं दाखवलं दमखम. त्याच्या बॅटमधनं आले 2 षटकार, त्याच्यानंतर आल्या 2 धावा. आता शेवटचे 2 चेंडू असतील. 2 मध्ये किती धावा येतील? 2 फलंदाजांमध्ये सल्लामसलत झाली, चर्चा झाली. एका बाजूला नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज तेजस, त्यांना सांगितलं की तूच खेळ, तुझ्या बॅटमधनं चांगले फटके येत आहेत, तुझ्या बॅटमधनं अजून एक षटकार आला पाहिजे. वार केला, अजून एक मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलाय. अजून एक षटकार. डीप काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करेल. आणि साहिलच्या बॅटमधनं आला हा 3रा षटकार आणि षटकाराने रणसंख्येला पोहोचवलंय ते तब्बल 38 या आकड्यावर. 38. अतिसर मगाशी मी म्हटलं होतं, सुरुवात जेव्हा जेव्हा डलमळीत होते तेव्हा तेव्हा खर तर शेवट हा झणझणीत होतो. हे आम्ही नेहमी पाहिलंय. आणि शेवट मात्र आता झणझणीत होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अप्रतिम बॅटिंग. जबरदस्त खेळ रंगलाय साहिलचा. शेवटचा बॉल. टार्गेट सेट होईल. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करायचं होतं. अंगाचा वेध. हा बॉल यॉर्क होता. गोलंदाजानं कमबॅक केलंय, परंतु एक धाव मिळणार जरूर. रणसंख्या पोहोचली होती 39 आणि 40 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. सो नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल करतोय टीम रियांश अँड अजय 74 बोरखार आणि त्यांच्या विरोधात हर्षदा स्पोर्ट्स जाणता राजा टीम दादर. चला आपण दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. टीम बोरखार आणि टीम दादर. कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपण लवकरात लवकर या आणि ओपनिंग पेट मैदानामध्ये लवकर उतरेल. फिल्डिंग सजवून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन टीम बोरखार आणि दादर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या आणि या ऐकूया डीजे मास्टर प्रशांत पाटील आणि त्यांची संपूर्ण ही अकॉस्टिक साऊंड सिस्टीम आणि त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आपण पाहताय स्वर्गीय बालासाहेब ठाकरे चषक 2025 काही 60-65 सेकंदाचा आपल्याकडे अवधी आहे. जोवर मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन येतील तोपर्यंत आपण दादर टीमचे कॅप्टन आले. टीम बोरखार टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करू. मग अशी आतिश पाटील सरांनी सूचना केली की वेळेवर जर का तुम्ही उपस्थित नाही राहिलात आणि मॅच जर का सुरू झाली तर जो कॅप्टन उपस्थित आहे त्या टीमच्या कॅप्टनला किंबहुना त्या टीमला आपण टॉस विन डिक्लेअर करणार आहोत. या स्पर्धेचा एक कडक नियम आहे. सो पारदर्शकता ही स्पर्धेची ओळख आहे आणि डिसिप्लिन फॉर एव्हरीवन अँड एव्हरीवन विथ डिसिप्लिन. सो नियम सर्वांना समान असणार आहेत, सारखे असणार आहेत. टीम कॅप्टन बोरखार कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपण लवकरात लवकर या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस. चला प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण अशा एका कलाकाराचा सन्मान करतोय. मी विनंती करतोय या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय किरणजी घरे त्यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मंचकावर उपस्थित सुप्रसिद्ध गायक फेमस सिंगर हितेश कडू यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
अनेक गीतं ज्यांच्या आवाजातून आजपर्यंत आपण ऐकली त्यापैकी एक गीत शिंगाला फेम म्हणून ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या गीतानं प्रसिद्धी प्राप्त केली. त्यानंतर नारळी पौर्णिमेची बरीचशी गीतं आपल्याला ऐकायला मिळाली, होली पौर्णिमेची बरीचशी गीतं आपल्याला ऐकायला मिळाली, साईबाबांची गीतं, तथा आई माऊलीची गीतं आणि बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये जो ट्रेंड आलाय त्या गीतांचा ट्रेंड देखील हितेश कडू यानंच आणला. त्यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं आम्ही मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला टास्क या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला बोरखार असेल, दुसऱ्या बाजूला पेंट दादरचा संघ असेल आणि टास्क करण्यासाठी परत एकदा मी विनंती करेन सचिनजी घरत यांना की आपण किरणजी घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. एका बाजूला एक उरणचा संघ, दुसऱ्या बाजूला पेंटचा संघ. 5 षटकांचा सामना असेल. जाणता राजा पेन विपक्ष बोलणार. टेल इज अ कॉल, हेड. निर्णय आपला सांगायचा आहे. पेंडिंग ठेवतो. डिसिजन पेंडिंग आहे पण सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला खेळाडूंचा ताफा मैदानामध्ये उतरवायचा आहे. चलूया, एक रोमहर्षक सामना या ठिकाणी होतोय. चला, काही टेक्निकल इश्यू आहे तर सामना तुर्तास 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. डीप मिड विकेटचं रिझन जे आहे त्या ठिकाणी एक वायर, तिथे वायर मध्ये टेक्निकल इश्यू आहे तर 2 मिनिटांसाठी या ठिकाणी आपण
आणि सुरुवात होत असताना आपण पाहिलं हा हाफ ट्रॅकर बॉल हाईट फॅक्टर राहिली आणि पहिल्या बॉलवर आक्रमण केलं. आलाय चौकार आणि चौकारानं प्रारंभ होतोय या इनिंगचा. पहिलाच बॉल बॅट्समन तेजस गेट्स ऑफ द मार्क विथ 4. दीपक मडवी आमच्या कराव्यातील त्यांची ही रचना त्यांनी संगीतबद्ध केले. नेक्स्ट बॉलला आपण पाहिलं अवे फ्रॉम द रीच. चांगली रणनीती, चांगली प्लॅनिंग आणि जबरदस्त एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू मागच्या आपण पाहिले तर पहिला बॉल आपण जर का बघितला गेला तर चौकार आला आणि दुसऱ्याच बॉलवर मात्र कमालीचं कमबॅक केलं. अजून एक वार ऑन ड्राईव्ह केला. बॉल हवेमध्ये, एलिव्हेशन भरपूर आहे, डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. चूक झाली फलंदाजाकडनं आणि चुकीचा भुर्दंड, विकेट गमवावी लागलीये. टीम जय वाघेश्वर पिरकोन या संघाचा पहिला फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना तेजस बॅट्समन बाद झालेत. नेक्स्ट बॅट्समन इन ॲट नंबर 3 डावखोऱ्या त्याचे फलंदाज विशालकडे आहे कल्पकता, ताकद. पहिल्याच बॉलवर ताकदीचं प्रदर्शन, क्या बात है, मॅग्निफिसंटली ड्रिव्हन. पहिला षटकार विशाल ऑन अ फर्स्ट बॉल ऑन अ फायर. सो इतक्यातच आपण पाहताय की धनराज कांबली उरण बोरीचे जे खर तर सर्पमित्र आहेत, आतापर्यंत त्यांच्या नावे मात्र मोठा रेकॉर्ड आहे. 2800च्या वरती साप त्यांनी खर तर मी म्हणेन वाचवलेत. अर्थातच सर्पमित्र ते आहेत. या दरम्यान अजून एक चौकार आलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. षटकार आणि त्या मागोमाग आलेला हा चौकार. संख्या झाली ती 14. षटक क्रमांक पहिला 40 धावांचं पाठलाग इथं सुरू झाला आणि काय आक्रमक सुरुवात झाली आहे. टीम जय वाघेश्वर पिरकोन एज लागलाय. देर इज अ चान्स. अजून एक विकेट डाऊन. गोलंदाज करेल सेलिब्रेशन, विकेट किपर आणि त्याचबरोबर सर्वच खेळाडू एकत्र आलेत आणि एकमेकांना शाबासकीची कौतुकाची थाप देत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचा अजून एक बॅटो विशाल 6 धावा, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर विकेट आली आहे. रणसंख्या 14 या आकड्यावर दुसऱ्या विकेटचं पतन.
पण टोपले लागेल ना त्याच्यासाठी, केली पण लागतील. दादा चार्जअप झालेत आता. गतवर्षी त्यांची आमची पहिली भेट होती शेवटच्या रात्रीमध्ये, फायनल डेला आम्ही आलेलो. या विभागामध्ये जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा हे तिथे मात्र कॉमन आपल्याला पाहायला मिळतील. हरकत नाही, काही गोष्टी होत असतात, त्यांना आपण एन्जॉय केलं पाहिजे. मॅचकडे आपण फोकस करूया. रसिक प्रेक्षकांना सांगूया की इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 26 धावा. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमसाठी. स्टील 50-50. हा गतिमान चेंडू, विकेट किपरचं कौतुक करूया. ऐका आता द वे ही ग्रिप द बॉल. जबरदस्त चेंडूवरची लेग गलीचे लगेच फिल्डर त्याच्याकडे, त्याने सांगितलं वेल डन माय बॉय. अजून एक डॉट बॉल. चेंडूवरची नजर, चेंडूला ग्रिप करणं, फेकून देणं. आणि क्रिकेट म्हटलं की मग या सर्व काही गोष्टी सबकॉन्शियस माइंडनं तुम्हाला मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडनं मैदानाच्या आतमध्ये करायचे असतात. इस्पेशली व्हेन वी टॉक अबाउट नाईट क्रिकेट, जेव्हा रात्रीचा खेळ असतो. ओव्हर द विकेट, ड्राईव्ह केला बॉल, प्रतिक्रमण, आक्रमण आणि फ्रंट स्क्रीनवर बॉल आदळतोय. उजव्या हाताचे आदेश आणि त्याच्या बॅटमधनं आलाय त्याचा फेवरेट ऑन साइडला स्ट्रोक, षटकार. कोणीतरी फरमाईश केली आणि डीजे मास्टरचं भान हरपलं, असंच काहीसं झालं. पबमध्ये किंवा क्लबमध्ये असं बऱ्याच वेळा होतं. डीजे मास्टरचा अनुभव आम्हाला माहिती नाहीये, पण आपल्या हल्दीमध्ये कधी कधी असं होतं, काही चेहरे आपल्या नजरकैदेत येतात आणि इथे काय घडतंय, ओहो पंच काय डिसिजन देतील आपण पाहूया. चकमक 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 आणि त्या चकमकीमध्ये फलंदाजाला गमवावी लागते विकेट. बॅट्समन बाद झालेत, आपण पाहताय प्रसाद बाद झालेत. कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, कशाला रन आउटची विकेट, नाहक बली. बॅटिंग करणाऱ्या टीमला अजून एक धक्का, धक्के पे धक्का. आणि आता जय वाघेश्वर पिरकोण या टीमला थोडं आत्मपरीक्षण करावं लागेल. टीमचं नाव मोठं आहे, खेळाडूंचं नाव मोठं आहे आणि जेव्हा रेप्युटेशन घेऊन तुम्ही मैदानामध्ये जाताना तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित नसतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साधं सोपं आहे बघा. आपण मॅच बघत असतो, रोहित शर्मा स्ट्रायकर एंडवर असतो, नॉन स्ट्रायकर एंडवर समजा कुठला तरी दुसरा फलंदाज आहे, यशस्वी जयस्वाल आहे. यशस्वी जयस्वाल जेव्हा रोहित शर्माला बाद करतो तेव्हा आपण म्हणतो ना की मोठा फलंदाज बाद झाला, पण तुम्ही मैदानामध्ये उतरल्यानंतर तुला माहिती आहे की माझी विकेट मात्र धोक्यात असेल जर का डायरेक्ट हिट झाले किंवा रनआउट झालं, मग तुला धाव घेणं नाहीये ना तिथे. मॅच आता थोडी फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण मॅच मध्ये एखादी चूक तुम्हाला विजयापासून थोडीशी वंचित ठेवेल, किंबहुना आपण असं म्हणूया की तुम्हाला त्या तुमच्या पराभवाचं एक कारणही ते बनू शकतं. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये साईराज. एज लागलाय, बॉल गेला मागच्या बाजूला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉल फरार. मिळेल 4 धावांचा समय सूचक टायमिंग स्ट्रोक, चौकार. रणसंख्या झाली ती 25. मॅच रफ अँड टफ होईल. आमचे संवेद गुणलेखक जुळले गेलेत. प्रतीक तेजस पाटील आम्हाला अपडेट करतायत. चेंडू असतील ते 8 आणि 8 मध्ये धावा काढायच्या त्या 15. चला थोडं स्पीडअप करा मॅच.
11:39 झालेत. मॅच नंबर 3 आपण पाहताय. 3 षटकांचा सामना आणि एक हाय व्होल्टेज गेम दोन टीम्स मध्ये, टीम पिरकोन आणि फुंडे. ओव्हर द विकेट ना हा मारा पुन्हा एकदा पुढे आतनं बॉलला पिक केला, मिडल केलाय, परंतु टायमिंग तितकं जमलं नाहीये कारण बॅटचं फेस लवकर बंद झालं. गती चांगली होती आणि गतिमान चेंडूवर फटका सजवत असताना टायमिंग थोडं चुकलं गेलं. एक मिळाली. 7 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14 धावा, 14 धावा 7 चेंडू. मॅच मध्ये अजूनही दोन्ही टीमचं पारडं मी म्हणेन समसमान आहे. मॅच डोलायमान अवस्थेमध्ये, मॅच 50-50 आहे. मॅच आहे बॅलन्स. मॅच कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकतीये, कधी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे झुकताना पाहायला मिळतीये. ओव्हर द विकेट 7-14. यावेळेला बॉल आणि बॅट मध्ये नाहीये संपर्क. विकेट किपर लगेच आलेत आणि लगेच त्यानं गोलंदाजाला सांगितलं की तो जो पहिला षटकार आला होता ना तो पुढ्यात टाकला होता बॉल, तो तू बॉल हाच फेकायला हवा होता. शॉट ऑफ अ गुड लेंथ. परंतु काहीशा चुका खर तर मी म्हणेन अनावधान होत असतात. मॅच मध्ये या षटकामध्ये धावा आल्या 12. आता इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 14 धावा. 6 balls to go and required 14 to win. 6 गेंदे 14 रन. डोंगरी गावची अंबाबाई ग, ग्रामदेवता, कुळदेवता. ज्या ग्रामदेवतेला वंदन करून तिच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला शुभारंभ केला आणि शुभारंभी अगदी थाटामाटात स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर अगदी हाय व्होल्टेज मॅचेस आपण एन्जॉय करतोय. हो, यावेळेला आपण जरूर पाहिलं बॉल लाईन मिस करतोय. पंचांचं लक्ष फार आहे. पंचांनी बघितलं बॉल लेग स्टिकच्या बाहेरून गेलाय, विकेट किपरच्या पायाला लागला, पायांना लागून स्टंपवर आदळला, स्टंपवर आदलून बॉल बेल्स डिसलॉस झाल्या. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं, बरोबर ना पंच, फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले की कदाचित जी पॉपिंग क्रीज दिली ना फलंदाजाला त्याच्या पुढे पाय असावा, किंबहुना जर का फलंदाज फ्रंट फुटवर गेले असावेत, त्याचा पाय, त्याचा शू, त्याचा फुटवर्क एअर मध्ये असावा, हवेमध्ये असावा. परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्येच आहेत असंच काहीसं दृश्य पाहायला मिळतंय. पंचांनी यष्टी चितचा रिव्ह्यू घेतलाय की वाईटचा? बोल्ड आहे की नाही? चला आपण शहानिशा करतोय काय घडले एक्झॅक्टली. स्टंपिंग झालंय, अंगाचा वेध लागलाय की बॉल लागलाय स्टंप्सला, आपण सर्व काही गोष्टी पडताळणी करतोय. आमच्या समेत तिसरे पंच आहेत शरद म्हात्रे सर. सो इट्स व्हाईट बॉल असणार आहे. कुठेही बॉलचा स्पर्श नाही, पण त्यात अगदी विकेट किपरचा अंगाला बॉल लागून तो स्टंपवर आदळलाय आणि बॅट्समन सेफ होते पॉपिंग क्रीज मध्ये, म्हणजे ते हिट विकेट सुद्धा नव्हते. चला आपण जाऊया मॅच कडे. अजून एक फेरून मारायचं होतं बॉलला. याही वेळेला अपील झाली आहे. अपील भरपूर लाऊड आहे. अपील मध्ये मी म्हणेन एक्साइटमेंट फार होती, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ एक्साइटमेंट, परंतु तितका आत्मविश्वास नव्हता. अगदी आपण पाहिलं की हा डॉट बॉल येईल. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा हव्यात त्या 13. 5 चेंडू 13 धावा म्हणजे मॅच अजूनही 50-50 आहे. 5 चेंडू 13 म्हणजे मॅच अजूनही खर तर डोलायमान अवस्थेमध्ये. मॅच अजूनही दोन्ही टीम्स कडे कधीही झुकू शकते. 5-13 ड्राईव्ह केल्या बॉलला. यावेळेला बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे जज करतील. फलंदाज सरप्राईज झाले. इतका ताकदीनं लगावलेला फटका का सीमारेषा पार गेला नाहीये.
इतकं सरप्राईज झालं फलंदाज आणि खरं तर मी म्हणेन विकेट किपर सोबत सर्वांनी जल्लोष साजरा केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमनं केलेलं कमालीचं कमबॅक टीम रुद्र 11 जीपी क्लब फुंडे आणि आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 13 धावा. आणि महाराष्ट्रातील प्रतिभावंत खेळाडू स्टार खेळाडू सांभारले रजत मुंढे यांचे इथं मात्र मी म्हणेन संघ मी म्हणेन लॉन्च झालाय आणि ते इथे आलेत ISPL वरनं थेट. खरं तर मी म्हणेन त्यांना मी इन्व्हाइट करतो आयोजकांच्या वतीनं की यावं आपण या व्यासपीठाकडे. ग्रेटेस्ट अमॉंग ऑल द गोट. अपील झाली स्ट्रॉंग अपील and this time umpire raised the finger and batsman is declared as OUT out, back to back wickets. सांभारली टीम इथे खेळही करणार आहे. सो रजत मुंडेला आम्ही इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठाकडे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचित करतोय की आयोजकांचा अट्टासी आहे की आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. जरा मॅचची थोडी गती वाढवा कारण भरपूर वेळ घेतला या मॅचसाठी. इक्वेशन आहे शेवटच्या अंतिमचे उर्वरित 3 आणि 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. एखादा प्रेशर रिलीज करणारा फटका, एखादा प्रेशर रिलीज करणारा षटकार किंवा चौकार एक तर मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय परंतु एकच मिळणार कारण फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम पाहायला मिळाला. बॉलला उचलला लगेच फेकून दिला विकेट किपरकडे. आता एक मिळाली आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच थोडी फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जय वाघेश्वर पिरकोन या टीमकडनं एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला मात्र मी म्हणेन पहिले जे फलंदाज लवकर बाद झाले आणि तिथून पुढे मी म्हणेन थोडं प्रेशर डेव्हलप होत गेलं. मध्यांनी खरं तर मी म्हणेन प्रसाद सारखा एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात परतला आणि इथे प्रेशर डेव्हलप होत असताना धावफलक इक्वेशन आहे ते 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. हा फटका पाहूया कुठपर्यंत पोहोचलाय. बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत. एक तर मिळाली आहे आणि मॅच आता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी फसली आहे आणि या संपूर्ण मॅच वर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपल्याच विभागातील हा एक संघ रुद्र 11 जीपी क्लब फुंडे या टीमचा मी म्हणेन आपण पाहताय एक चांगला क्वालिटी खेळ. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा असे इक्वेशन. एकाग्र चित्तेनं मॅच मध्ये बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना थोडी पडझड झाली. पहिले फलंदाज पहिल्या 2 चेंडूवर बाद झाले तरीही हार न मानता आत्मविश्वास न गमावता या मॅच मध्ये कमालीचं कमबॅक केलं. बॅटिंग करत असताना मात्र प्रथमेशनं 2 षटकार लगावले. त्यानंतर साहिल आला. साहिलनं 3 षटकार लगावले आणि 2 फलंदाजांच्या बॅटिंग कॉन्ट्रीब्युशनच्या साह्यानं पहिल्या इनिंगचा खेळ 39 पर्यंत पोहोचवला टीम फुंडेनं आणि पहिल्या इनिंग मध्ये 40 धावांचं टार्गेट सेट केलं. या 40 धावा सोप्या वाटत होत्या कारण पिरकोन सारखा मोठा संघ समोर होता. अशा परिस्थितीमध्ये तेजसनं चौकारानं सुरुवात केली. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये